शांतता राखा. खासदार साहेब, अंबरनाथची जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेली आहे. काय काय पहिली प्रतिक्रिया आपली? अंबरनाथमधून डॉक्टर बालाजी किनीकर हे 57,000 मतात, बरोबर ना, 51,000 मताधिक्याने त्या अंबरनाथमधून सलग चौथ्यांदा निवडून आले. सलग चौथ्यांदा निवडून येण्याचा देखील पराक्रम या अंबरनाथमध्ये पहिल्यांदा जो आहे डॉक्टर बालाजी किनीकर यांनी केलेलं आहे. लोकांची केलेली कामं गेल्या 5 वर्षांमध्ये किंवा त्याच्या अगोदरपासून आणि गेल्या 2.5 वर्षांमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली कामं या महाराष्ट्रामध्ये, लाडक्या बहिणी असतील, लाडक्या लेकी असतील, वेगवेगळ्या डेव्हलपमेंटची कामं असतील, याच्यावरती लोकांनी विकासाला जे आहे हे मतदान केलेलं आहे, विकासाला प्राधान्य दिलेलं आहे. न की महाविकास आघाडीचे रोज उठल्यानंतर शिव्याशाप ज्या सुरू होत्या त्या लोकांनी पूर्णपणे नाकारल्या. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, यांनी केलेलं काम, सरकारने केलेलं काम, मला वाटतं कामाला प्राधान्य देण्याचं काम आज महाराष्ट्राच्या जनतेने केलं आणि एक लँडस्लाईड विक्ट्री, प्रचंड यश, प्रचंड मोठा रिझल्ट जो आहे हा महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे. पूर्णपणे बहुमत मिळालेलं आहे सरकारला. पुन्हा एकदा लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली असं वाटतं का? हो, 100%. लाडकी बहीण योजना असेल, लाडकी लेक असेल, त्याचबरोबर केलेली कामं असतील, त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदयांची अवेलेबिलिटी, ॲक्सेसिबिलिटी, ज्या प्रकारे मुख्यमंत्री महोदय लोकांपर्यंत पोचत होते, 18-18, 20-20 तास काम करणारे मुख्यमंत्री आज महाराष्ट्र राज्याला लाभले, त्याचा देखील एक मोठा परिणाम जो आहे. आणि त्याचबरोबर मोदीजींची साथ, जे मागितलं महाराष्ट्राने ते देण्याचं काम गेल्या 2.5 वर्षांमध्ये केलं, म्हणून मोठं यश आज महाराष्ट्रामध्ये मिळालं. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मला वाटतं मॅक्झिमम जागा या महायुतीच्या निवडून आल्या. उद्धव ठाकरेंनी आता पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी निवडणुकीवरच संशय व्यक्त केला. इतक्या कमी जागा कशा येऊ शकतात, विरोधकांना संपवायला घेतलंय का, असा आरोप केला. आता तुमचं परफॉर्मन्सच तसं आहे, लोकांनी तुम्हाला पूर्णपणे नाकारलेलं आहे. जे लोकांनी 2.5 वर्ष तुम्हाला सत्ता दिली होती त्या 2.5 वर्षांमध्ये फक्त घरी बसले आणि 2.5 वर्षांमध्ये कोविडच्या काळामध्ये किती भ्रष्टाचार केले लोकांनी पाहिलेलं आहे. 2.25 वर्षांमध्ये महायुतीच्या सरकारने जे कामं केली ते पण लोकांनी पाहिलेलं आहे. तर लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं सरकार नाही, म्हणून कायमचं जे आहे घरी बसवण्याचं काम लोकांनी करून टाकलेलं आहे. आता नेक्स्ट सीएम कोण व्हावं? अरे बघा, आता हे काही उद्या काही वेळेमध्ये तुम्हाला या सगळ्यांची उत्तरं जी आहेत ती मिळतील. पण चांगलं परफॉर्मन्स माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. साहेबांचा हा मोठा विजय आहे. मंत्रिपदाच्या यादीत नाव येणार. सलग 4 वेळा अंबरनाथकरांनी आमदारांना निवडून दिलेलं आहे. अंबरनाथकरांची इच्छा आहे की आता तरी लाल दिवा मिळाला पाहिजे, मागच्या वेळी राहिला होता. बघा, मला वाटतं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हा पूर्ण निर्णय घेतात, सगळे महायुतीचे लोकही निर्णय घेतात. पण 4 टर्म जे आहेत किनीकर साहेबांनी अहोरात्र मेहनत जी आहे ती या अंबरनाथमध्ये केली, अंबरनाथच्या विकासासाठी केलेली आहे. त्यांचा पाठपुरावा जो आहे चांगला असतो, इथे चांगली कामं त्यांच्या माध्यमाने झालेली आहेत. तर मला वाटतं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जे नक्की याच्याबद्दल नक्कीच. धन्यवाद सर. शिवसेनेच्या 2 आमदारांचं तुमच्या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या 2 आमदारांचं मताधिक्य वाढले, त्याकडे तुम्ही कसं बघताय? कल्याण ग्रामीण आणि अंबरनाथ या दोन्ही जागा शिवसेनेच्या निवडून आल्या आणि त्याचबरोबर महायुतीच्या डोंबिवली आणि त्याचबरोबर उल्हासनगर आणि कल्याण पूर्व म्हणजे 5 महायुतीच्या जागा या कल्याण लोकसभेमध्ये निवडून आल्या, त्या देखील मोठ्या मताधिक्याने. त्यातल्या त्यात कल्याण ग्रामीण देखील मला वाटतं 70,000च्या फरकाने निवडून आली. एक रेकॉर्ड देखील कल्याण ग्रामीणमध्ये झालेलं आहे. कल्याण ग्रामीणमध्ये तर विरोधक बोलत होते तुम्ही तर 3 नंबरमध्ये चाललात. सकाळी पण विरोधक आले काउंटिंगला, तेव्हा बोलले होते की तुम्ही लोक जे आहेत 3ऱ्या नंबरवरती आहे, तुम्ही 2ऱ्या आणि 3ऱ्या नंबरसाठी फाईट करा. पण लोकांनीच विरोधकांना आता 3ऱ्या नंबरवरती धोबी पछाड देऊन टाकलेला आहे. कल्याण ग्रामीणमधून एका कार्यकर्त्याला, राजेशजी मोरे हा एक सर्वसामान्य कार्यकर्ता, त्याला आज कल्याण ग्रामीणच्या जनतेने आमदार बनवलेला आहे. लोक काय करू शकतात याचं एक उदाहरण जे आहे कल्याण ग्रामीण देत आहे. आणि या गेल्या 10 वर्षामध्ये या कल्याण लोकसभेमध्ये केलेली विकास कामं मला वाटतं त्याच्यावरती देखील प्रेम करून लोकांनी अगोदर मला आशीर्वाद दिला आणि आता डॉक्टर बालाजी किनीकर असतील आणि राजेशजी मोरे हे असतील, हे शिवसेनेच्या दोन्ही जागा ज्या आहेत त्या मोठ्या मताधिक्याने निवडून.